अटॅचमेंट या शहराबद्दल? तुम्हाला असं वाटतंय की येत्या काळामध्ये जे सुधारणा केली नाही तर जर का या ठिकाणी संयमितपणाने जर विचार करून जर हे बसवलं नाही तर पुनर्निर्माण नाही केलं तर या शहरामध्ये कोणी राहायला मागणार नाही, हे माझं मत आहे. आणि म्हणून माझं अजून सुद्धा देर इज स्कोप, अजून सुद्धा या गोष्टीला. अरे आता तुम्हाला बघा की फ्लेमिंगो सिटी म्हणून मुंबईला नावाजली गेली, एकमेव डीपीएस तलावाजवळ तिथे फ्लेमिंगो लोक 25 फुटावर बघत होते. आज आहेत का तिथे? जे फ्लेमिंगो लुप्त झाले, त्याच्या बदल्यात आर्टिफिशियल फ्लेमिंगोची म्हणजे सगळ्या गल्ली गल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळतात. 41 कोटी रुपये खर्च केले, किती कृत्रिम म्हणजे केला. आणि ते सिडकोच्या आता तुम्ही बघा ना, पूर्वी तिथे फ्लेमिंगो दिसायचे, आज तिथे शेवाळ आलेलं आहे. ते प्लॉट विकला ना बिल्डरला, त्या बिल्डरला मेसेज दिला मी, हा गणेश नाईक असेपर्यंत त्या ठिकाणी बिल्डिंग बाजू देणार नाही.